नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत या विषयाचे 7 टॉपिक आपण शिकलेलो आहोत. हे शिकत असताना या टॉपिकची सर्व थिअरी लाईन टू लाईन शिकलेलो आहोत. सॉल्व प्रॉब्लेम समजून घेतलेले आहेत, अनसॉल्व प्रॉब्लेम सगळे समजून घेतलेले आहेत. आता या टॉपिकची थिअरी, सॉल्व, अनसॉल्व प्रॉब्लेमची व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता अभ्यासतो आपण टॉपिक नंबर 8, इश्यू ऑफ शेअर, ज्याच्यामध्ये आतापर्यंत थेरॉटिकल पार्ट आपण संपूर्ण समजून घेतलेला आहे आणि 3 प्रॉब्लेम आपण समजून घेतलेले आहेत. हे देखील तुम्ही जर बघितले नसतील तर त्याच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर तुम्हाला तुमच्या आवडीचा अकाउंट हा विषय अगदी सोप्या सरळ भाषेत इन डिटेलमध्ये अभ्यासायला भेटणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर ते तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आत्ता आपण जो अभ्यासणार आहोत प्रॉब्लेम नंबर 4, सॉल्व प्रॉब्लेम नंबर 4, त्याला सुरुवात करूया कोणताही वेळ वाया न घालवता. चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल समजून घेण्याच्या अगोदर याच्यामध्ये थोडासा थेरॉटिकल पार्ट आहे तो समजून घेऊया आणि त्याच्यानंतर सुरू करूया. बघा काय सांगितले या एक्झाम्पल मध्ये आपल्याला डिस्काउंट ऑफ इश्यू ऑफ शेअर ॲट डिस्काउंट, म्हणजेच काय, शेअर विकत असताना डिस्काउंट देऊन शेअर विकणार आहोत. म्हणजे थोडक्यात 10 रुपयाचा जर शेअर असेल आपल्याकडं, 10 रुपये त्याची जर फेस व्हॅल्यू असेल तर तो 10 रुपयाला न विकता तो आपण 8 रुपये या किमतीला विकणार. म्हणजे त्याच्या फेस व्हॅल्यू पेक्षा कमी किमतीला शेअर काय करणार आहोत, तो विकणार आहोत. म्हणजे आपल्याला 2 रुपये हा काय असणार आहे, याच्यामध्ये डिस्काउंट असणार आहे आणि हा डिस्काउंट कंपनीच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे, लॉस असणार आहे. म्हणून याचा बॅलन्स, लॉसचा बॅलन्स काय असतो, डेबिट. त्यामुळे डिस्काउंटला आपण जनरल एंट्रीमध्ये डेबिट देणार आहोत. म्हणून जनरल एंट्री सुद्धा बघा, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, म्हणजे डिस्काउंटला या ठिकाणी डेबिट दिलेले. आता काय सांगितलेले आहे त्या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊया. बघा फर्स्टली काय म्हटलंय त्यांनी की व्हेन कंपनी इश्यू शेअर ॲट अ प्राइस लेस दॅन फेस व्हॅल्यू, म्हणजे अशा प्राइसला विकते की जी फेस व्हॅल्यू पेक्षा कमी आहे. इट इज नोन ॲज, म्हणजे यालाच आपण काय म्हणणार की इश्यू ऑफ शेअर ॲट डिस्काउंट. नॉर्मली शेअर आर नॉट इश्यूड ॲट डिस्काउंट, म्हणजे नॉर्मली ही काय कंपनी स्वतः लॉस मध्ये जाणार नाही, डिस्काउंट मध्ये काय इश्यू करत नाहीत बाय अ कंपनी बिकॉज द डिस्काउंट अलाउड इज अ लॉस ऑफ द कंपनी. म्हणजे तुम्ही जर डिस्काउंट दिला तर तो कंपनीचा काय असतो, लॉस असतो आणि कंपनी कधीही लॉस मध्ये जाऊन शेअर विकणार नाहीये. नॉर्मली आपल्याला बघायला भेटत नाही. विच इज नो कंपनी वुड लाईक टू इनकर, म्हणजे अशा पद्धतीचा लॉस घ्यायला कंपनी तयार नसते. द लॉस ऑन इश्यू ऑफ शेअर इज डेबिटेड, हा डेबिटला दिला जातो. त्यामुळे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर अकाउंट हे काय केलं जातं, क्रिएट करून त्याला डेबिटला दिलं जातं. आणि डेबिट दिलं जातं म्हणजेच हे आपण शो करताना बॅलन्स शीटच्या असेट साईडला शो करणार असतो, म्हणून ते सेपरेटली बॅलन्स शीटच्या असेटला शो केलं जातं. द एंट्री ऑफ डिस्काउंट शुड बी पास ॲट द टाइम ऑफ अलॉटमेंट अलॉंग विथ द ट्रान्सफर एंट्री फॉर द अलॉटमेंट बिकॉज द लॉस ऑन अकाउंट ऑफ डिस्काउंट इज इनकर्ड ॲज सून ॲज द शेअर हॅव बीन अलॉटेड. म्हणजे आता हा डिस्काउंट शक्यतो अलॉटमेंटच्या वेळेसच आपण कन्सिडर करतो, त्यामुळे अलॉटमेंटच्या वेळेसच ही एंट्री करायची आहे. म्हणून बघा अमाऊंट ड्यूची जी एंट्री असणार आहे, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, अशी एंट्री होणार आहे. आता बघा त्यांनी एक इथं नोट दिलेली आहे, ॲज पर द न्यू प्रोव्हिजन ऑफ इश्यू बाय गव्हर्नमेंट ऍक्ट. आता इथं गव्हर्नमेंट म्हटले कंपनी ऍक्ट 2013 असं, पब्लिक इश्यू ऑफ शेअर कॅनॉट बी ॲट अ डिस्काउंट. म्हणजे जर तुम्ही पब्लिक इश्यू करत असाल तर ते डिस्काउंटवर इश्यू केले जात नाही. तर ही एक नवीन प्रोव्हिजन आहे, ती आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे. आता प्रॉब्लेम नंबर 4 दिलाय बघा आपल्याला त्यांनी या ठिकाणी. काय कंपनीचं नाव आहे, अश्विनी लिमिटेड. कंपनीचं नाव आहे अश्विनी लिमिटेड कंपनी, बरोबर. इन्व्हाइट ऍप्लिकेशन फॉर द पब्लिक फॉर सबस्क्रायबिंग फॉर 10,000 इक्विटी शेअर. इक्विटी शेअर्स किती विकणार आहेत, ते 10,000 इक्विटी शेअर्स विकणार आहेत. ऑफ ₹50 इच, एका शेअरची किंमत किती आहे, 15 रुपये. म्हणजे 15 रुपये एक शेअर आहे त्या ठिकाणी. किती रुपये, 15 रुपयाचं एक शेअर आहे. मग 15 रुपयाची फर्स्ट इन्स्टॉलमेंट असणार आहे ऍप्लिकेशन. तर त्यांनी बघा या ठिकाणी ऍप्लिकेशनच्या वेळेस बघा डिस्काउंट 15 रुपये,
ॲट अ डिस्काउंट 1 पर शेअर पिएबल, म्हणजे डिस्काउंट काय आहे 1 रुपये असणार आहे. मग ऍप्लिकेशनच्या वेळेस किती रुपये मागवलेत 5 रुपये, अलॉटमेंटच्या वेळेस किती रुपये मागवलेत 9 रुपये. मग आता एक गोष्ट घ्या, ऍप्लिकेशनच्या वेळेस 5 रुपये आहेत आणि दुसरी इन्स्टॉलमेंट आहे अलॉटमेंट. अलॉटमेंटच्या वेळेस किती रुपये आहेत 9 रुपये आहेत. मग आता हे 9 रुपयामध्ये काय आहे, त्यांनी डिस्काउंट मायनस करून 9 रुपये आहेत, म्हणजे डिस्काउंट जर ऍड केला तर अलॉटमेंटची अमाऊंट किती असेल 10 रुपये. मग 10 रुपयामध्ये 1 रुपये डिस्काउंट काय केला वजा केला म्हणून 9 रुपये आलेले आहेत. लक्षात घ्या काय सांगतोय ते. त्यामुळे हे ओळखायला शिकलं पाहिजे. आणि त्यांनी मग सांगितलंय की सगळे शेअर काय झालेले अलॉट झालेले, त्यांना सगळे पैसे भेटलेले आहेत. आपल्याला काय करायचे जर्नल एंट्री करायचे आणि बॅलन्स शीट सुद्धा तयार करायची आहे. दोनच इन्स्टॉलमेंट आहेत ऍप्लिकेशन आणि अलॉटमेंट. फर्स्ट आपल्याला ऍप्लिकेशनच्या 2 जर्नल एंट्रीज कराव्या लागतील. मग आपण जर्नल एंट्रीच्या फॉर्मॅटकडे जाऊया. जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट आहे जर्नल एंट्री लिहायची जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ अश्विनी कंपनी लिमिटेड किंवा अश्विनी लिमिटेड. जर्नल एंट्रीज इन द बुक ऑफ अश्विनी. आणि याच्यामध्ये फर्स्ट जर्नल एंट्री आपली असणार आहे ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड. पैसे कुठे येतात बँकेत, म्हणून आपण फर्स्ट म्हणणार बँक अकाउंट डेबिट. बघा आता किती शेअर्स आहेत 10,000 शेअर्स आहेत बरोबर. आणि अलॉटमेंटच्या वेळेस किती मागवणार आहेत ते 5 रुपये मागवणार आहेत. म्हणजे 10,000 गुणिले 5 तर किती भेटतील आपल्या ऍप्लिकेशनच्या वेळेस 5 रुपये मागवणार म्हणजे 10,000 गुणिले 5 किती भेटायला पाहिजे 50,000 रुपये. म्हणून 50,000 रुपये बँक अकाउंट डेबिट 50,000 टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. अमाऊंट लिहिणार 50,000 50,000 रुपये. आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड. बघा आता सेकंड एंट्री फर्स्ट इन्स्टॉलमेंटची आपण फर्स्ट एंट्री केली काय केली बँक अकाउंट डेबिट बरोबर. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. आणि आपण 5 रुपये मागितले होते 50,000 अशा पद्धतीने आपण ती एंट्री केली. सेकंड एंट्री हे आलेले पैसे ऍप्लिकेशनचे कुठे ट्रान्सफर करायचे आपल्याला इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायचे. म्हणून एंट्री काय करणार इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट 50,000 रुपये आले त्याला डेबिट दिलं टू इक्विटी शेअर कॅपिटल ट्रान्सफर कुठं करणार आहोत इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला करणार आहोत. म्हणून इक्विटी शेअर कॅपिटलला देणार क्रेडिट 50,000 रुपये. आणि नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. ही फर्स्ट एंट्री झाली आपली. सेकंड इन्स्टॉलमेंट आपली कोणती होती सेकंड इन्स्टॉलमेंट होती आपली अलॉटमेंटची. त्याच्यामध्ये आपण 9 रुपये मागवणारे 1 रुपया डिस्काउंट देणार आहे. म्हणजे टोटल इन्स्टॉलमेंटची अमाऊंट आहे 10 रुपये पण मागवणार 9 रुपये 1 रुपया कमी का मागवणार कारण की तो डिस्काउंट दिलाय म्हणून. म्हणून एंट्री आपण करणार अमाऊंट ड्यूची अलॉटमेंट मनी अमाऊंट ड्यूची. काय एंट्री करणार बघा इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 90,000 डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर. इथं शेअर लिहायचं डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर अकाउंट डेबिट. एंट्री परत सांगतो इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 90,000 कारण की आपण काय करणार आहोत 10,000 शेअर्सवर 9 रुपये या पद्धतीने मागवणार म्हणून 90,000. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर अकाउंट डेबिट 1 रुपया डिस्काउंट दिला 10,000 शेअर्सवर 1 रुपया डिस्काउंट म्हणजे 10,000 आणि टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,00,000 रुपये अशा पद्धतीचे. आता 90,000 रुपये मागवले तेवढे पैसे आपल्याला भेटणार आहे डिस्काउंटचे पैसे भेटणार नाहीयेत. मग बँकेत पैसे 90,000 रुपयेच येणार आहेत म्हणून बँक अकाउंट डेबिट 90,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. कोणत्या इन्स्टॉलमेंटचे पैसे आहेत अलॉटमेंटचे पैसे आहेत म्हणून टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 90,000 म्हणजे 90,000. आणि नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. आता याचाच इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटला दाखवायचा. बघा आता बॅलन्स शीटला आपल्याला शेअर कॅपिटलला कुठं कुठं क्रेडिट आहे ते जर आपण बघितलं तर इथं बघा आपल्याला नंबर 2च्या एंट्रीमध्ये क्रेडिट आहे शेअर कॅपिटल किती क्रेडिट आहे 50,000 रुपये बरोबर. आणि नंबर 3च्या जनरल एंट्रीमध्ये एक शेअर कॅपिटलला क्रेडिट आहे बघा किती रुपये या ठिकाणी 10,000 रुपयाचं क्रेडिट आहे बरोबर. आणि बघा आता इथं जर लक्षात घेतलं आपण बघा इथं किती रुपयाचं क्रेडिट आहे शेअर कॅपिटलला 50 आणि इथं बघा शेअर कॅपिटलला कितीचं क्रेडिट आहे 1,00,000 रुपयाचं क्रेडिट आहे. म्हणजे थोडक्यात 10,000 रुपये नाही 1,00,000 रुपयाचं क्रेडिट आहे. म्हणजे 50 आणि 1,00,000 किती झाले 1,50,000. मग तेच आपण या ठिकाणी दाखवणार इक्विटी शेअर कॅपिटल बरोबर 10,000 इक्विटी शेअर ऑफ ₹15 इच आणि त्या ठिकाणी 1,50,000 दाखवणार. आणि इकडे बघा बँक अकाउंटला जनरल एंट्रीमध्ये कुठे डेबिट आहे बघा पहिल्या जनरल एंट्रीमध्ये बँक अकाउंटला डेबिट आहे किती रुपयाचं डेबिट आहे इथं 50,000 रुपयाचं डेबिट आहे हे 50. त्याच्यानंतर अजून इथं बघा चौथ्या जनरल एंट्रीमध्ये बँक अकाउंटला डेबिट आहे किती रुपयाचं 50 आणि हे 90 किती झाले 50 आणि
हे 90 झाले, तर टोटल किती झाले 1,40,000. म्हणून आपण या ठिकाणी बँक अकाउंटला असेटला लिहिणार 1,40,000 आणि डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअरचा 10,000 रुपयाचा एक डेबिट बॅलन्स आहे जनरल एंट्रीमध्ये, 3 नंबरच्या जनरल एंट्रीमध्ये. इथे बघा काय डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर किती रुपये 10,000 रुपये. हा डेबिट आहे म्हणून असेटला दाखवला. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर 10,000 म्हणजे थोडक्यात 1,40,000 आणि 10 1,50,000 असेट आणि लॅबिलिटीला ते 1,50,000च आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. व्यवस्थित समजलेला असेल, व्हिडिओ आवडलेला असेल तर त्याला लाईक करा, तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.